नमस्कार. मास्टर माइंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है या ट्विटद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. 20 नोव्हेंबर रोजी मतदानानंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार यावर सर्वत्र चर्चा रंगली होती आणि शनिवारी निवडणुकीच्या निकालाद्वारे या प्रश्नांचे उत्तर सर्व जनतेला मिळाले. महायुतीने 288 पैकी जवळजवळ 232 जागांवरती विजय मिळवत स्पष्ट बहुमत सिद्ध केले, तर विरोधकांना केवळ 49 जागांवरती समाधान मानावे लागले. असं चित्र पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. मतमोजणीच्या दिवशी काय होणार, कोण जिंकणार, ठासून येणार की घासून येणार, अपक्ष उमेदवार सत्तेची सूत्र ठरवणार की ते किंग मेकर बनणार, या प्रश्नांनी राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली होती. एक्झिट पोलमध्ये महायुतीला विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, हे आपणा सर्वांना माहिती आहे. तरीही अंतिम निकाल येईपर्यंत सस्पेन्स कायम होता, तणाव कायम होता. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महायुतीतील प्रमुख नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांनी पत्रकार परिषद घेतली, विजयाचं श्रेय मतदारांना दिले आणि विरोधकावरती चिमटे सुद्धा ते काढायला विसरले नाहीत. लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवातून सावरण्याचा निर्धार करत महायुतीने 200 पारचा नारा दिला होता आणि या प्रयत्नाचा प्रत्यक्ष प्रभाव महाराष्ट्रावरती स्पष्ट दिसून आला. 2024च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता महाराष्ट्रामध्ये महायुतीची लाट नव्हे तर पूर्ण सुनामीच आल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभे राहिले. तशी चर्चा सुरू झाली. महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा काँग्रेसचा अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी आपापली पकड मजबूत केली आहे असं बोलायला सुरुवात केली. भाजपाने तब्बल 130हून अधिक जागांवरती विजय मिळवला असून मुख्यमंत्री पदासाठी आपला दावा भक्कम केला आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये भाजपाचाच मुख्यमंत्री होणार अशा घोषणांनी जल्लोषाचं वातावरण निर्माण केलं आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटानेही त्यांच्या भूमिकांबाबत निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आमच्याच गटाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे किंवा उपमुख्यमंत्री झाला पाहिजे अशा पद्धतीची चर्चा सुरू केली आहे. आता सर्वत्र या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदावरून महायुतीत कोणताही वाद नाही, विवाद नाही. तिन्ही पक्षांचे नेते बसून बोलून विचारविनिमय करून जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि तशा सगळ्या बातम्या प्रसार माध्यमामध्ये सुद्धा पाहायला मिळाल्या आणि कोणताही वाद मुख्यमंत्री पदावरून होणार नाही याची शक्यता किंवा दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा दावा मजबूत वाटतो. त्यांनी यापूर्वी जे विधान केलं होतं की मी आधुनिक अभिमन्यू आहे आणि मला चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे हे माहिती आहे. आता या वाक्याची सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे आणि हे राजकीय पुनरागमन आहे की काय हे पाहावं लागणार आहे. महायुतीच्या विजयामुळे विरोधी पक्षामध्ये किंवा विरोधी गटामध्ये आघाडीमध्ये शांतता पसरलेली आहे. त्यांच्या अपयशावर विचारमंथन सुरू असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे महायुतीचा विजय महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरता आणि विकासाचे नवे पर्व सुरू करेल की काय असे संकेत मिळत आहेत. महायुती सरकारच्या शपथविधीचा जो काही कार्यक्रम आहे तो 25 नोव्हेंबरला होणार आहे, कारण 26 नोव्हेंबरला या विधानसभेची जी मुदत आहे ती संपते आहे आणि मुख्यमंत्री निवडणुकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अमित शहा, JP नड्डा आणि महायुतीतील प्रमुख नेते उद्या निर्णय घेतील असं दिसतं आहे. तशी चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकदा विधानसभेमध्ये म्हटलं होतं की मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा. आणि ह्या वाक्याची सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चर्चा होताना दिसते. त्याचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढताना आपण पाहतो आहोत आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार की काय या चर्चेला आता उधाण आलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती कोण विराजमान होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या शर्यतीत कोण कोण असतील? देवेंद्र फडणवीस यांचं पारडं जड जरी असले तरी भाजपाचे एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी देईल का किंवा मिळेल का, किंवा जे मध्य प्रदेशमध्ये झालं, जे राजस्थानमध्ये झालं तसा काय प्रयोग महाराष्ट्रामध्ये होतोय का? पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळतील का?
या चर्चेना सध्या चांगलाच जोर आला आहे, जोर धरला आहे आणि आता सर्वांच्या नजरा या निर्णयाकडे लागलेल्या आहेत. तेव्हा आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि पुढील घडामोडीसाठी आपण वाट पाहूया. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.